जश्न का समय आ गया है और त्योहारों के इस मौसम में टेस्टबुक आपके लिए लेकर आया है नवरात्रि सेल। जी हाँ, इस 14, 15 और 16 अक्टूबर को आपको मिलेंगे शानदार ऑफर्स और डिस्काउंट सभी सुपर कोचिंग पर। तो अगर आप इन एग्जाम्स की तैयारी कर रहे हैं तो अभी जाइए और इन शानदार ऑफर्स का लाभ उठाइए। चला, वेलकम एव्हरीवन। या सेशन मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टॉपिकच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण रेग्युलरली करंट अफेअर्स आणि जिओग्राफी हे जे विषय घेत असतो, प्रश्न वगैरे सॉल्व्ह करत असतो, याच्या व्यतिरिक्त काही सेशन आपण असे अरेंज केलेले आहेत की जे आता अलीकडे जे नवीन विद्यार्थी आपल्या सोबत जॉईन होत आहेत, जे नवीन 2025च्या पॅटर्नचा अभ्यास करत असतील किंवा 2025 हा त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट असेल राज्यसेवेमध्ये, तर तो जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपण जे तुमचे डाऊट्स आहेत, आपण मागे लेक्चर केले बघा की ऑप्शनल विषय तुम्ही कसा निवडू शकता, आन्सर रायटिंग कसं करू शकता, याविषयी आपले लेक्चर ऑलरेडी झालेले आहे। तुम्ही जर सर्च केलं युट्यूबला तुम्हाला लेक्चर आहेत ते मिळून जातील। आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचा, तो टॉपिक कोणता आहे? एमपीएससी राज्यसेवा 2025 आन्सर रायटिंग साठी आपण चालू घडामोडींचा अभ्यास कसा करू शकतो, म्हणजे करंट अफेअर जे आहे याचा आपण आन्सर रायटिंग मध्ये कसा वापर करू शकतो। तर हा एक प्रश्न बघा विद्यार्थ्यांतर्फे आलेला नव्हता, परंतु जे मला वाटतं की माझ्या साईडने सांगणं गरजेचं आहे किंवा हा जो जनरल मुद्दा आहे तो आपण आतापासून जर समजून घेतला तर आपल्याला अजून 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल मुख्य परीक्षा, तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला आतापासून ती सवय लागून जाईल किंवा आताच तुम्हाला ती गोष्ट समजून जाईल की करंट अफेअर्सचं आपल्या आन्सर रायटिंग मध्ये किती महत्व आहे, बरोबर। तर हा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे। लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप महत्वाचे पॉइंट्स क्लिअर होऊन जातील जर तुम्ही 2025 किंवा त्यानंतर एमपीएससी राज्यसेवेची तयारी करणार असाल तर। सुरुवात करूया आपल्या सेशनला। काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे सुरुवातीला ती देऊयात। यामध्ये आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आता चालू आहेत। या बॅचेस मध्ये जर आपण विचार केला असता तर आपली राज्यसेवेची बॅच चालू आहे। राज्यसेवेनंतर आपल्याला जी आपली कंबाईनची बॅच पाहायला मिळते ती कंबाईनची बॅच देखील चालू आहे। यासोबत आपल्याला विजयपथ नावाची बॅच पाहायला मिळते आणि विजयपथ बॅच सोबत आता आपण इतर काही बॅचेस आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। या बॅचेस मध्ये आपण फॉर एक्झाम्पल जर विचार केला की एमपीएससी फाउंडेशन कोर्स आता आपण सुरू करतो आहोत, तर तुम्ही ते सगळे जे बॅचेस वगैरे आहेत ते काय करू शकता, एनरोलमेंट करू शकता। कॅपिटल मध्ये अनिकेत कोड यूज करून तुम्ही जे ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही ऍडमिशन आहे ते घेऊ शकता, बरोबर। चला आपण सुरुवात करूया सेशनला। हा जो टॉपिक आहे तो टॉपिक बघा खूप इम्पॉर्टंट आहे। या अंतर्गत 2-3 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा यामध्ये जे सर्वात पहिला मुद्दा आहे की आन्सर रायटिंग साठी आपण चालू घडामोडींचा वापर करायचा का, हा पहिला प्रश्न। तर आन्सर रायटिंग साठी जेवढा चांगला तुम्ही वापर करू शकता करंट अफेअर्सचा ते तुम्ही म्हणजे करायचा आहे, कारण ज्यावेळेस एखाद्या उत्तरामध्ये तुम्ही करंट अफेअर्स रिलेटेड जो डेटा आहे तो मांडाल त्यावेळेस ते उत्तर जे आहे ते खूप चांगल्या रीतीने आपण पाहतो की तयार होऊन जातं। पण कोणत्या विषयांमध्ये, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आपण जिओग्राफीमध्ये यूज करायचं, हिस्ट्रीमध्ये करायचं, इकॉनॉमीमध्ये, पॉलिटीमध्ये, नक्की असे कोणते विषय आहेत ज्या ठिकाणी आपण करंट अफेअर्सचा जो डेटा आहे किंवा करंट अफेअर्स जे आहे संपूर्ण ते यूज करू शकतो, किंवा असे कोणते विषय आहेत ज्यामध्ये करंट अफेअर्स मधनं डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात। कारण करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी हा काही वेगळा सब्जेक्ट नाही आपल्या मुख्यला, बरोबर। असा कोणता सेपरेट सब्जेक्ट नाही इतर विषयांसारखा। हा जो विषय आहे तो अंतर्भूत आहे, म्हणजेच बाकी सर्व विषयांमध्ये त्याचा थोडाफार तुम्हाला पार्ट पाहायला मिळतो। मग पहिल्यांदा आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की जर करंट अफेअर आपल्या सिलेबसमध्ये दिलेला नसेल तर आपण त्याचा वापर किंवा आपण त्याचा जो अभ्यास आहे तो कसा करायचा आन्सर रायटिंग मध्ये। सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला काही विषय सांगतो ज्या विषयांमध्ये खूप जास्त करंट अफेअरचा जो रोल आहे तो असू शकतो भविष्यामध्ये किंवा युपीएससी मध्ये राहिलेला आहे। सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे पॉलिटी, राज्यव्यवस्था। या विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं करंट अफेअर्स मध्ये खूप सारे मुद्दे असतात जे चर्चेमध्ये चालू असतात आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला प्रश्न देखील मुख्य परीक्षेला येऊ शकतात। फॉर एक्झाम्पल आत्ताचं लेटेस्ट जर उदाहरण घेतलं तर उदाहरण असं आहे बघा, जर आत्ता मुख्य परीक्षा असते, आत्ता जर आन्सर रायटिंग आपल्याला करायचं असतं तर सर्वात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत। तुम्हाला विचारलं असतं की जे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत, खूप चर्चेमध्ये राहतात, तर राज्यपालांचा रोल काय आहे, राज्यपालांचा आपण पाहिलं तर संविधानाच्या दृष्टीने काय महत्व आहे किंवा त्यांचं अस्तित्व कोणत्या कलमांद्वारे आहे, त्यांची माहिती तुम्हाला विचारली असते। कदाचित तुम्हाला राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना कम्पेअर करून काही मुद्दे विचारतील। दुसरा मुद्दा पक्षांतर बंदी कायद्याचा। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1-1.5 वर्षापासून तुम्ही ऐकलं असेल की पक्षांतर बंदी कायदा खूप जास्त चर्चेमध्ये आहे।
ज्याला तुम्ही 10th शेड्यूल म्हणता किंवा 10वे परिशिष्ट म्हणतो आपण. तर हे जे 10वे परिशिष्ट आहे किंवा 10वी अनुसूची आहे म्हणजेच आपला पक्षांतर बंदी कायदा आहे 1985 चा. तर आता ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचा रिलेव्हन्स देऊन तुम्हाला तो स्टॅटिक मधला मुद्दा परीक्षेमध्ये येतो. त्याला आपण करंट अफेअर्सचा मानला तरी चालेल. कारण 10th शेड्यूल काही आत्ताची गोष्ट नाहीये, खूप जुनी आहे. पुस्तकांमध्ये स्टॅटिक सिलेबसमध्ये सगळं दिलेलं आहे, बरोबर. पण करंट अफेअरमध्ये ते चर्चेमध्ये होतं म्हणून ते परीक्षेमध्ये आलं. त्याला देखील तुम्ही म्हणू शकता की करंट अफेअरमुळे हा विषय जो आहे किंवा हा जो टॉपिक आहे तो आला. त्याला फक्त आपल्या कोणत्या विषयी म्हणजे पॉलिटीचा एक जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, जो विषय आपल्या करंट अफेअरला खूप लिंक राहतो. जर एखादी घटना घडली असेल, तर तुम्हाला त्याच्यावरती पॉलिटीचे स्टॅटिक प्रश्न पण विचारले जातात आणि करंट अफेअर्समध्ये पण विचारले जातील. फॉर एक्झाम्पल ब्राझीलचे नवीन राष्ट्राध्यक्ष मध्ये झाले होते. तर ब्राझील देश खूप चर्चेमध्ये राहिला गेल्या 2 वर्षामध्ये कारण तिथं खूप दंगे पण झाले होते या संपूर्ण इलेक्शनच्या टाइममध्ये. मग तुम्हाला विचारतील की भारतीय राज्यव्यवस्था आणि ब्राझीलची राज्यव्यवस्था यामध्ये फरक काय आहे? मग ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअर्स मध्ये रीड कराल की ब्राझीलची जी व्यवस्था आहे तुम्हाला अध्यक्षीय लोकशाही पाहायला मिळते म्हणजेच प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी पाहायला मिळते. जर तुम्ही भारताला कम्पेअर केलं तर ती संसदीय लोकशाही आहे म्हणजेच पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी म्हणजेच अध्यक्षीय लोकशाही काय असते आणि इकडं संसदीय लोकशाही काय असते त्याची वैशिष्ट्ये काय करा एक्सप्लेन करा. हे अशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात. कारण ऍज इट इज प्रश्न येत नाही लक्षात ठेवा. जे बेसिक बेसिक क्वेश्चन राहतात असे डायरेक्ट उत्तर लिहायला येत नाही की कारणे सांगा वगैरे येतात. पण जे मेजॉरिटी क्वेश्चन राहतात त्याला करंट अफेअरचा कुठेतरी एक लिंक राहतो पॉलिटीमध्ये तरी. पुढचा विषय आहे इकॉनॉमी म्हणजे आपण अर्थव्यवस्था पाहतो. इकॉनॉमी अंतर्गत करंट अफेअर वरती भरपूर प्रश्न येऊ शकतात आणि अनेक मुद्दे चर्चेमध्ये राहतात. तुम्हाला विचारतील की आता एखादं फायनान्स कमिशन बनलं असेल म्हणजेच वित्त आयोग बनला असेल तर फायनान्स कमिशन काय आहे? 15वं फायनान्स कमिशन आणि 14वं फायनान्स कमिशन कम्पेअर करा म्हणजे 14th जो आहे तो आपण जो फायनान्स कमिशन म्हणतो किंवा वित्त आयोग आहे आणि जो 15th आहे त्याचे तुम्हाला मुद्दे कम्पेअर करून विचारतील. किंवा आता एखादा मुद्दा चर्चेमध्ये असेल, एखादी स्कीम असेल, तुम्हाला विचारतील की ही स्कीम काय आहे? किंवा स्किल डेव्हलपमेंट आहे फॉर एक्झाम्पल कौशल्य विकास आहे. तर कौशल्य विकासामध्ये नक्की भारताने कोणत्या स्टेप्स घेतलेल्या आहेत? महाराष्ट्राने कोणते या ठिकाणी उपाय केलेले आहेत? योजना कोणत्या आहेत? पण हे सगळं मिळणार कुठून आपल्याला तर करंट अफेअर्स मधून किंवा ही लिंक कुठनं लागणार की हा प्रश्न येऊ शकतो करंट अफेअर्स मध्ये डेली बेसिसला बरं का. रोजची रोज करंट अफेअर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी करावे लागतात. तुम्हाला आता प्रश्न येईल आंतरराष्ट्रीय जे रिलेशन्स आहे इंटरनॅशनल रिलेशन आपण त्याला म्हणतो. GS2 मध्ये पार्ट आहे आपल्या मेन्सचा जो GS2 चा सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. तुम्हाला विचारू शकता आता रशिया युक्रेन युद्ध नक्की काय विषय बाबा म्हणजे कारण काय आहेत त्याचा इतिहास काय आहे? तुम्हाला विचारतील की आता हमासने इस्रायलवरती दहशतवादी हल्ला केला. तर इस्रायलने पण हमासवरती आता काय केलाय किंवा गाझा पट्टीवरती काय केलंय हल्ला केलेला आहे. मग हा इस्रायलचा आणि हमासचा म्हणजे पॅलेस्टाईनचा सो इस्रायल पॅलेस्टाईन इश्यू काय आहे नक्की? मग हे सगळं मिळणार कुठून आपल्याला तर आपले जे वर्तमानपत्र असतात किंवा न्यूजपेपर असतात त्याच्यामधून तुम्हाला हा डेटा मिळून जातो. आपण देखील करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर करत असतोच. तर असे मुद्दे तुम्हाला काय करायचे आहेत पिक करायचे. समजा आता इस्रायलचा वगैरे मुद्दा चर्चेमध्ये आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इस्रायल पॅलेस्टाईनचा जो इश्यू आहे आता तो इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू खूप चर्चेमध्ये आहे बरोबर. मग तुम्हाला एक काम करायचंय ज्या वेळेस तुम्ही अभ्यास कराल म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात कराल ज्या वर्षी तुम्ही 25ला 26ला 27ला कधी एक्झाम देणार असाल आणि त्यावेळेस जर एखादं युद्ध वगैरे आंतरराष्ट्रीय लेवलला चालू असेल आणि त्याचा जर सुरुवातीला तुम्ही काही न्यूजपेपर फॉलो केले तर सुरुवातीलाच तुम्हाला तो सगळा डेटा मिळून जातो. त्याचा इतिहास काय आहे म्हणजे असे संपादकीय मध्ये येतं किंवा एडिटोरियल मध्ये अनेक आर्टिकल येतात जिथून तुम्हाला पूर्ण इतिहास समजतो, कारण समजतात, तत्कालीन कारण काय आहेत, ऐतिहासिक संघर्ष का राहिलाय हे सगळं मिळतं बरोबर. आणि शेवटी तुम्हाला ऑफकोर्स आन्सर रायटिंग मध्ये काहीतरी सोल्युशन द्यावं लागतं किंवा वे फॉरवर्ड द्यावा लागतो. तो देखील तुम्हाला त्या उत्तरांमध्ये मिळतो किंवा त्या संपादकीयमध्ये मिळून जातो. मग आपलं काम काय आहे ज्यावेळेस करंट अफेअरचा अभ्यास आपण कराल ना इथून पुढं तुम्ही तो विचार करायचा जर आता हा इश्यू चर्चेमध्ये असेल तर तो परीक्षेमध्ये जर आला तर आपण 150-200 शब्द कसे लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल इस्रायल पॅलेस्टाईनचाच विषय घ्या. जर तुम्हाला भविष्यात इस्रायल पॅलेस्टाईन वरती GS2 अंतर्गत प्रश्न आला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये तर तुम्हाला ते स्ट्रक्चर अगोदरच क्लिअर पाहिजे. तुम्ही तिथे गेल्यानंतर ठरवायचं नाही. अनेक प्रश्न असतात ज्याचं स्ट्रक्चर तुम्ही अगोदरच ठरवणं गरजेचं असतं आन्सर रायटिंग मध्ये जे तुम्ही गेस करू शकता की प्रश्न जर आलाच फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं
अफगाणिस्तानचा इश्यू असेल, तालिबान अफगाणिस्तानचा असेल, रशिया युक्रेनचा असेल किंवा इस्रायल पॅलेस्टाईनचा असेल, जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, खूप चर्चेमध्ये आहे येण्याचे चान्सेस राहतात. जर आला प्रश्न तर आपण कसा त्याला फेस करणार? तिथं गेल्यानंतर उत्तर डेव्हलप करायचं 200 शब्द आणि मग लिहायचं का? तर नाही, लक्षात ठेवा. असे जे साचेत किंवा स्ट्रक्चर राहतात तर ते अगोदरच आपल्याकडे बनलेले पाहिजे. तुम्ही म्हणता ना टेम्पलेट असतात बघा. टेम्पलेट म्हणजे काय? की ऑलरेडी तुमच्याकडे एक उत्तर तयार असतं. फक्त प्रश्न विचारलाय कसा त्यानुसार त्याला तुम्हाला फिरवावं लागतं. मग ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअरच्या नोट्स काढाल त्यावेळेस काय करायचंय? आपण तर करंट अफेअर त्या पद्धतीने म्हणजे लवकर सुरू देखील करणार आहोत त्या अँगलने आन्सर रायटिंगच्या. पण तुम्ही जरी तुमच्या लेव्हलला अभ्यास करायचं म्हटलं ना, तर काय कराल? की तुम्ही एखादा मुद्दा जर लिहिला असेल नोट्समध्ये, करंट अफेअरमध्ये आहे सर आन्सर रायटिंगसाठी आला तर मी त्याला त्याच्या नोट्स आहेत ते काढलेले आहेत. त्याच्या खाली स्वतः प्रश्न तयार करा, की इस्रायल पॅलेस्टाईनचा जर आता युद्ध सुरू असेल, तुम्हाला प्रश्न कोणकोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल विचारतील, की इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध जे आहे ते आता का सुरू झालं? त्याची तत्कालीन कारणं काय आहेत? किंवा त्यांनी जर हा प्रश्न नाही ठेवला करंटचा, ते विचारतील इस्रायल पॅलेस्टाईनचा नक्की इतिहास, युद्धाचा इतिहास काय आहे? मूळ कारणं काय आहेत? मग तुम्हाला ते जो धार्मिक जो अँगल आहे तो देखील सांगता आला पाहिजे, की जी जागा आहे आपण जेरुसलेमची जागा म्हणतो. त्याच्यावरनं काय वाद आहे, विवाद आहे. हे सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. असे प्रश्न तुम्ही काय करा, तयार करा. मग त्या टॉपिकवरती रोज तुम्हाला 3-4 आर्टिकल रोज करंट अफेअरमध्ये येतात, जे तुम्हाला करंट अफेअरमध्ये खूप महत्त्वाचे असतात. आन्सर रायटिंगसाठी महत्त्वाचे असतात. मग ते त्याच्या नोट्स काढणं, त्याचे प्रश्न बनवणं आणि ते वाचणं, रिवाईज करणं, त्याचं स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये तयार ठेवणं, हे आन्सर रायटिंगचं बेस्ट काय आहे? सोल्युशन आहे. बरोबर? हे झालं पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल. इकॉनॉमीचं आपण डिस्कस केलं. आता राहिले विषय बघा, हिस्ट्री असेल किंवा जिओग्राफी असेल. हिस्ट्रीमध्ये करंट अफेअरचं जास्त काही येणार नाही तुम्हाला. पण जिओग्राफीमध्ये एन्व्हायर्नमेंटमध्ये ते जिओग्राफीमध्ये स्टार्टिंगमध्ये पण येणार नाहीये. पण ना याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंटमध्ये येऊ शकतं, एखादी घटना घडली असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये 100% प्रश्न येतो. बघा आता अनेक भूकंप आपण पाहिले. तुर्कीमध्ये भूकंप पाहिला. खूप हजारो लोकं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. आफ्रिकेतला मोरोक्कोमधला भूकंप पाहिला. ते आपण डिस्कस केलं, म्हणजे त्याचं रिझन वगैरे काय आहे. इतर देखील आपण काय पाहतो, चक्रीवादळ पाहतो भारतातली. तर सिंपल प्रश्न काय येईल बघा, भूकंप जो चक्रीवादळाचा प्रश्न तुमच्या भूगोलामध्ये जाईल. प्रश्न येईल की आत्ता अलीकडे एक खूप मोठं चक्रीवादळ आलं होतं बघा, बिपरजॉय नावाचं. तर बिपरजॉय चक्रीवादळ हे कोण, म्हणजे त्याचं काय नक्की माहिती आहे तुम्हाला विचारतील. त्याची वैशिष्ट्ये सांगा. काय नक्की याचं बाकी चक्रीवादळांपेक्षा बिपरजॉय का वेगळं होतं? मग हे सगळं तुम्हाला कुठून मिळेल डेटा? हा सगळा करंट अफेअरमधनं मिळेल. चालेल? तर हे सगळं काय करायचं आपल्याला? नोट्स फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित तयार करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही त्या न्यूज वाचाल, तर त्याचा सिलेबसमध्ये कुठं तो पॉइंट फिट बसतो, हे आपल्याला काय करायचंय? चेक करायचं आहे आणि तर पुढं आपण जाऊ शकतो आणि नोट्स वगैरे त्याच्या काढू शकतो. बरोबर? तर हा संपूर्ण विचार तुम्ही करा. ज्यावेळेस तुम्ही आता इथून पुढे करंट अफेअर रीड कराल, न्यूजपेपर रीड कराल, त्याला अप्रोचने या पहा, की आपल्याला याचं आन्सर रायटिंग करावं लागलं तर 150-200 शब्द आपल्याला लिहिता येतील का? तर या अँगलने काय करा, तुम्ही त्याच्या नोट्स वगैरे काढा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला रिवाईज देखील करा. तर हा एक मुद्दा होता जो आपल्या सर्वांना सांगणं गरजेचं होतं. आता बघा आपलं एक महत्त्वाचं सेल देखील चालू आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपलं एक महत्त्वाचं सेल आहे. 90% ऑफ तुम्हाला मिळून जाईल. यासाठी कॅपिटलमध्ये अनिकेत कोड यूज करा. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट वगैरे मिळतील. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आपल्या प्लॅटफॉर्मवरती, तर तुम्ही आपला हा कोड यूज करा. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट या ठिकाणी मिळून जातील. चालेल? सो अशा अनेक पुढच्या लेक्चर्समध्ये आपण भेटूयात आणि इतर जे मुद्दे आहेत ते आपण चर्चेमध्ये घेऊयात. आता या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.